ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरामध्ये संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांनी सपत्नीक श्रींची पाद्यपूजा केली आहे। यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात या ठिकाणी उपस्थित होते। श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी गुरुस्थान मंदिरामध्ये संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना गाडलीकर यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवरती सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण सौ प्राची व्यास बोरिवली यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला। कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परिवारामधील सदस्य श्री पारेश्वर बाबासाहेब कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे तसेच मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात तसेच जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्सव साईबाबा मंदिरामध्ये पार पडलेला आहे। कशा पद्धतीने उत्सव परिपूर्ण झाला, सांगता कशी झाली आणि साधारण किती भाविकांनी या 3 दिवसात दर्शन घेतलं असेल? डोनेशन किती आलं? ओम साईराम। 2 मिनिटं सोनं सांजे आलं ना 3 दिवसात। ठीक आहे। ओम साईराम। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने दिनांक 9 जुलै ते 11 जुलै या 3 दिवसामध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। 10 जुलै हा उत्सवाचा मुख्य दिवस होता आणि आज जे आहे ते काल्याचे कीर्तनाने जे आहे ते उत्सवाची सांगता झालेली आहे। या 3 दिवसामध्ये जवळपास 3 ते 3.5 लाख भाविकांनी जे आहे ते देश विदेशातील वेगवेगळे भाविक या ठिकाणी आलेले होते आणि अत्यंत मनोभावी समर्पित भावनेने जे आहे ते त्यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे। उत्सवाच्या कालावधीमध्ये संस्थांच्या वतीने जे आहे ते भक्तांची राहण्याची व्यवस्था, त्यांचे दर्शनाची व्यवस्था आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती। दर्शनानंतर बुंदी प्रसाद वाटप असेल, लाडू प्रसादाचं वाटप जे आहे प्रत्येक डिपार्टमेंटला जे काम दिलेलं होतं प्रत्येकाने चांगल्या रीतीने केलेलं आहे आणि अत्यंत उत्साहामध्ये हा उत्सव जो आहे तो पार पडलेला आहे। रात्रीचा जो रथाची मिरवणूक जी होती त्या रथाच्या मिरवणुकीसाठी मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला होता। मोठ्या प्रमाणे भाविक, त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थसुद्धा जे आहेत ते मोठ्या उत्साहामध्ये या 3 दिवसीय उत्सवामध्ये सहभागी झाले होते। पंढरीनाथ पगार, सी24 तास, शिर्डी। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।